वेळेस मात्र उजव्या हलकासा बाहेर ठेवण्यात आला होता. खूप चांगली पिचिंग, परफेक्ट लाईन मेंटेन केले. तर मी आभार व्यक्त करतोय समृद्धी ताई, तसेच जितेश भाऊ वर्तक, तसेच रणजित भाऊ. खरंच तुम्ही आलात, पायगुण दिलात, या शुभाशीर्वाद दिलेत, मार्गदर्शन तुमचं खूप लाभते आम्हाला. धन्यवाद. चला सामन्याकडे परत एकदा रुख करूया. पहिला बॉल खूप चांगला हाताळलाय गोलंदाज भरतने, आणि भरत हे मोठं नाव आहे विराटचं आणि नाव सिद्ध करतोय. यावेळेस खूप क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेस आहे, चांगला स्टॉप निखिलचा. दरम्यान दुसऱ्या धावाचा कॉल होईल आणि या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट आहे. थ्रो चुकलाय आणि हा ना करता करता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित धोकादायक होऊ शकली असती. काहीतरी खूप काही पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, फेक चुकली, रनिंग बिटवीन विकेट देखील चुकली होती, त्यानंतर देखील सावरले गेलं आणि या दुसऱ्या चेंडूवर एकूण धावा कव्हर केल्या जात आहेत, ते म्हणजे 3 धावा. बघा माझ्या बाजूला संजय म्हात्रे आहेत, तसेच विजय कांबळे आहेत, 2 उत्कृष्ट दर्जाचे स्कोरर. बाजूला असताना मात्र समालोचन करण्याला देखील तितकीच मजा येणार हे विसरता कामा नये. आणि आमचे मॅन्युअल स्कोर देखील खूप चांगली कामगिरी करतायत. ओमकार, एडिटर मिस्टर अजय भारद्वाज, कॅमेरामॅन हरीश आणि निलेश, अप्रतिम दर्जाचं आमचं कमेंट्री बॉक्स. थोडीची पॉझिटिव्हिटी येते, असे जुने जाणते आणि अनुभवाने परिपूर्ण जेव्हा व्यक्ती काम करते पडद्याच्या मागे, तेव्हा ती स्पर्धा देखील खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केली जाते आणि प्रेक्षकांना पोहोचली जाते. बघा 30 मिनिटाचा कालावधी असेल दोन्ही संघांकडे. प्लीज या गोष्टीची काळजी घ्या, कारण आम्हाला देखील समय सूचक राहावं लागेल. पहिला बॉल डिलिव्हर झाला होता तो म्हणजे 2 वाजून 49 मिनिटांनी. पुढचा बॉल भरतचा, राईट अप राऊंड. यावेळेस थोडीशी गती कमी केली होती, वर पिक केले चेंडूला, वाईड अप लावून क्षेत्ररक्षक आहे. पहिला आद्रा बसतोय झुंजास कोलच्या संघाला. समीर खूप चांगला झेल घेतला आहे. जास्त चेअरअप करू नका. बघा अजून पहिला हादराच बसलाय, अजून क्रिकेट खूप मोठं आहे मित्रांनो. प्लीज विनंती करतो समय सूचक राहा. बघा 30 मिनिटाचा कालावधी आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेला आहे, तर तसा खेळ देखील झाला पाहिजे. चला ना, बॅटिंग करणाऱ्या संघासाठी देखील 30 सूचना आहे. असं नाहीये की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच आम्ही सूचना करतोय, फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील जसा फलंदाज बाद झालाय पुढचा फलंदाज तयार ठेवायचा आहे आणि लगेच आतमध्ये पाठवून द्यायचंय. प्लीज बघा, एक चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट खेळवण्याची आमची इच्छा आहे आणि खेळण्याची देखील तुमची तयारी पाहिजे. प्लीज. शिवसेना युवासेना प्रणित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आम्ही समर्पित करत आहोत आणि खूप चांगला सहभाग सर्व संघांचा, सर्व खेळाडूंचा आम्हाला 6 दिवसापासून लाभलाय. सर्व संघ शिस्तीचं पालन करतात, हे देखील अधोरेखित करणारी गोष्ट ठरते या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज कॅप्टन ओमकार पाटील तुम्हाला पाहायला मिळतो, सागर शेळके आणि ओमकार पाटील. आता मात्र पहिला हादरा बसल्यानंतर विशाल पांडे खूप चांगला खेळाडू आहे आणि जेव्हा दोन्ही एंड खेळतो तेव्हा विशालचा नंबर वरच्या क्रमांकावर लागतो, कारण डावखुरा आणि उजव्या त्याचा फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा मात्र ऍडव्हान्टेज दोन्ही बाजूने घेण्याची संधी असते. तसा प्रयत्न केला होता झुंजारकडून. यावेळेस पिक केलाय, खूप चांगला स्लॉक पाहायला मिळाला, चेंडू निघून जातोय मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. बघा लोकल क्रिकेटमध्ये हे सर्व आपण पाहत असतो. गल्लीचं क्रिकेट आपण पाहिलंय, लोकल क्रिकेट पाहिलंय, त्यानंतर आपण ओपन ग्राउंडचं क्रिकेट पाहिलंय, व्यावसायिक क्रिकेट पाहिलंय, लेदर क्रिकेट पाहिलंय आणि कुठल्याही क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये जा तुम्हाला मजा येईलच, कारण प्रत्येक फॉर्मॅटमध्ये षटकार असतो, चौकार असतो, विकेट असते आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. तर कुठेतरी खूप चांगला षटकार कन्वर्ट केलाय फलंदाज सागर शेळकेने. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले 4. 5वा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट सागरसाठी. यावेळेस तितकंसं प्रॉमिसिंग हा ड्राईव्ह जाणवला नाहीये. शॉर्ट मिड विकेटला चेंडू स्टॉप केलं जाईल, तोवर 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाते 10 वर. बघा भरत याला माहिती आहे की परत वार कसा करायचा आहे आणि तो पलटवार केला जातो. एक षटकार आला होता, त्यामध्ये टप्प्यामध्ये आणि वेगामध्ये बदल केलाय, कुठेतरी स्टॉप केलं जात आहे फलंदाज सागरला. ओमकार जो टेक्निकल बॅटिंगसाठी ओळखला जातो ठाणे परिसरामध्ये आणि तितकीच पॉवर देखील त्याच्याकडे आहे. तर पाहूया शेवटच्या चेंडूवर ओमकार कडून काय पाहायला मिळते आणि भरत कडून सुद्धा. पुढचा बॉल यावेळेस
लिगल डिलिव्हरी आहे आणि यावेळेस पहिला षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ती म्हणजेच 1 गडी बाद 10 धावा. द ग्रेट मराठा. काल जसं आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुचवलं की हे मराठा फक्त एक नाव आहे ज्याच्या माध्यमातून खूप चांगले आदर्श तुम्ही घेऊ शकता, खूप चांगली उदाहरण तुम्ही सेट करू शकता आपल्या या संघटनेच्या वतीने. आणि एका महानुभाव व्यक्तींनी नाव न सांगण्याच्या अटीवर 8 दिवसांसाठी आईस्क्रीमची व्यवस्था केलेली आहे. तर आईस्क्रीम वाटण्यासाठी भाई स्वतः मैदानात फिरतायत आणि तसेच मोहन रवींद्र पाटील आणि रणजित किणी आपल्या सहकाऱ्यांसोबत मैदानात आईस्क्रीम वाटप करण्यासाठी फिरणार आहेत. बघा, नाव न सांगण्याच्या अटीवर आईस्क्रीम आणि एका महानुभाव व्यक्तींनी तर नाव न सांगण्याच्या अटीवर 1,50,20 रुपये आम्हाला देणगी स्वरूपात दिलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला सामना चालू करा. 7 मिनिटं झालेत. प्लीज बघा, 7 मिनिट्स तुम्ही कंझ्युम केलेत. तुमच्याकडे वेळ कमी आहे, अन्यथा त्यानंतर जर आयोजन कमिटीने कडक पाऊल उचलल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. याची काळजी घ्या, याची नोंद घ्या. बघा, तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळवण्याची आमची इच्छा आहे म्हणून वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. समय सूचक राहा. गोलंदाजी मार्कवर रेल्वे स्टेशन कडून नवीन गोलंदाज येतोय अक्षय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सागर, नॉन स्ट्राईकला असेल ओमकार. धावसंख्या झाले 1 गडी बाद 10. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली. हलक्या त्याने फक्त पुश केलंय कव्हर पॉइंटला. इनफिल्डच्या आत चेंडू स्टॉप करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या झाले 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. TCP लाईव्ह सिनेमॅटिक पिक्चरच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणि टेलिव्हिजन सेटवर पाहतायत. खूप चांगला प्रेक्षक वर्ग आम्ही त्या ठिकाणी देखील बनवलाय. चांगला प्लॅटफॉर्म आहे युट्यूबचं, त्याचा उपयोग नक्कीच केला जातोय. पुढचा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. आपण जर फ्रंट फूट पाहिलं तर फ्रंट फूट सरळ रेषेत नेला होता. जर फॉलो केलं गेलं असत कदाचित ही ड्राईव्ह कंप्लीट करू शकले असते. आणि कुठेतरी फुटवर्क देखील तितकाच महत्वाचा आहे. मी वारंवार तेच सांगतो, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर काहीच उपयोग नसतो. म्हणून क्रिकेटमध्ये फुटवर्कला तितकंच महत्व आहे. तर कुठेतरी फुटवर्क चुकलंय आणि हा ड्राईव्ह कंप्लीट करता आला नाही या फलंदाज ओमकारला. धावसंख्या झाले 1 गडी बाद 11 धावा. चांगली सुरुवात या षटकाची करतोय अक्षय. यावेळेस पिक तर व्यवस्थित केला होता, व्यवस्थित मिडल भेट घेता आला नाहीये. स्लाइस केलं जातं बॉलला गल्ली पॉईंट मध्ये. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 12 झाली. बघा, आक्रमकतेला थांबवण्यासाठी मात्र शिस्तबद्ध गोलंदाजीची गरज होती आणि ती शिस्तबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकडून. भरतने चांगली सुरुवात केली. भरतला 1 षटकार आला होता पण त्यानंतर कमालीचं कमबॅक केलंय. अक्षयने या षटकाची सुरुवात सिंगलने केली होती, त्यानंतर डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल. खूपच परिवर्तन या सामन्यामध्ये पाहायला मिळते. कारण या अगोदर सामन्यामध्ये पाहिलं तर जवळ 90 पार केली होती पहिल्या डावामध्ये, पण आता कुठेतरी फलंदाजांना स्टॉप केलं जाते. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट केलं. पाहिलं होतं की कवचला क्षेत्ररक्षक नाही. या डीप मध्ये संधीचा फायदा उचलला. चेंडूला मात्र स्लॅश केलं जाते सीमारेषा पार. यस, वेट फॉर अंपायर सिग्नल. इट इज 4 रन. चौकार. थँक्यू. कवचला खूप चांगला चौकार तुम्हाला अनुभवायला मिळाला. बघा, क्षेत्ररक्षणाची सजावट देखील तितकीच महत्वाची आहे आणि क्षेत्ररक्षणाचा अभ्यास करणं तितकं महत्वाचं आहे. म्हणून आपण खूप खेळाडूंना पाहत असाल फलंदाजांना की सर्वप्रथम ते स्टार्ट घेताना सर्व क्षेत्ररक्षकांकडे नजर फिरवतात की मला कुठल्या ठिकाणी स्ट्रोक मारायचा आहे किंवा कुठल्या ठिकाणी जर मी ड्राईव्ह कंप्लीट केला तर मला जास्त धावा मिळतील. हा आढावा घेणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या झाले 16. हो, यावेळेस फॉरवर्ड ग्लान्स केलं जाते. चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा कॉल आहे. वेळीच थांबवलं जाते. बघा, स्टॉप हा इशारा ऐकायला आलाय. थांबण्याचा इशारा दिला होता ओमकारला सागरने. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा, 17 रन्स. मी कौतुक करीन सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचं, कारण जो निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरवला जातोय. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा अपेक्षा होती झुंजार स्पोर्ट कोल्हापूर संघ बरसेल आणि जास्त धावा काढेल, पण कुठेतरी त्यांना मात्र आतापर्यंत या डावामध्ये 1 षटकार आणि 1 चौकारच खेचता आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय अक्षय पंचांच्या उजवीकडून. यावेळेस एक लिव्हिंग एज लागली होती, हेवी एज लागली होती. यष्टरक्षक देखील चांगल्या पोझिशन मध्ये आला होता, पण झेल शेवटच्या क्षणाला सुटला. षटक संपते ते म्हणजे दुसरं 2. झुंजार स्पोर्ट कोल्हापूर संघाची 1 गडी बाद 17 धावा. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी.
अरे भावा आरती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. चला आमचा पण ब्रेक संपलाय, तुमचा पण ब्रेक संपून घ्या. चला प्लीज न्यू बॉलर लवकर या, आपण लगेच स्टार्ट घ्या प्लीज. बघा वारंवार सूचना केली जाते, त्या सूचनेचं पालन देखील करा. चांगलं क्रिकेट तुम्ही खेळताय, प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. प्राइज देखील आहे तुमच्यासाठी. रणजित किणी यांच्या माध्यमातून कुठलाही फलंदाज जर 3 चौकार लगातारच्या 3 चेंडूवर खेचेल किंवा षटकाराची तिकडी कंप्लीट करेल किंवा विकेट हॅट्रिक घेईल कुठलाही गोलंदाज, तर प्रत्येकी कामगिरी पार केल्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक RK एंटरप्राइजेस रणजित किणी यांच्याबद्दल दिलं जाईल. प्रेक्षकासाठी बक्षीस आहे. जर कुठल्या प्रेक्षकाने जो षटकार जातोय त्याला झेलमध्ये परावर्तित केलं तर त्या प्रेक्षकाला देखील अमित पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. जेवणाची वेळ झाली, दुपारचं सत्र आहे आणि आमचे 2 स्टॉल्स देखील तुम्ही पाहू शकतायत. आमच्या VIP डायसच्या उजवीकडे भूषण भोईर यांचा खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे आणि जिजाऊ महिला बचत गट यांचा देखील खाद्यपदार्थ स्टॉल आहे. माफक दरामध्ये तुम्हाला रुचकर असं जेवण त्या ठिकाणी मिळेल. नक्कीच त्या संधीचा उपयोग करून घ्या प्लीज. चला सामना ऑन करा प्लीज. रिक्वेस्ट टू यू. गोलंदाज नवीन येतोय भरत पाटील. फुल टॉस आहे आणि सागरला जर तुम्ही फुल टॉस दिला तर सागर मात्र तो चेंडू सीमारेषा दाखवतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. लोकल ट्रेन मध्ये धक्का आणि क्रिकेटमध्ये छक्का वारंवार भेटतच असंच पडतच असतो आणि हा छक्का तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या साने पुढे जाईल, पोहोचेल 23 या आकड्यावर. 23 रन्स. खूप चांगली इनिंग पेश करतोय फलंदाज सागर शेळके, कारण सागरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आलेले आहेत. एक बहारदार स्टार्ट त्यांनी झुंजार स्पोर्ट्स कोलशीत संघाला मिळवून दिलाय. ओमकार पाटील कुठेतरी झुंज देतोय, धडपडतोय, अडखळतोय, कारण आतापर्यंत 4 बॉल्स खेळून काढलेत ओमकारने आणि फक्त 1 धाव त्याला कंप्लीट करता आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 23 वर. भरतचं स्वागत या षटकामध्ये षटकाराने करतोय फलंदाज सागर. हवेचा ओघ देखील उजव्या हाताच्या फलंदाजाला फायदेशीर ठरतोय आणि त्या संधीचा उपयोग. पुढचा बॉल भरतचा. यावेळी शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला ग्लाइड केलं जातंय गल्ली क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाईल. चांगला थ्रो आहे अपोजिट एंडला. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 24 वर पोहोचते. 24 रन्स. शिस्तबद्ध क्रिकेट या दोन्ही संघाकडून पाहायला का मिळते, कारण दोन्ही संघांकडे दांडगा अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा ते खेळत असतात नेहमीच प्रत्येक आठवड्यामध्ये आणि त्यामुळेच कुठेतरी एकमेकांचे धागेदोरे लक्षात असतीलच आणि त्या अनुसार देखील खेळ होतोय या दोन्ही संघातल्या सर्व खेळाडूंचा. पुढचा बॉल भरत पाटीलचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आलाय. प्रॉमिसिंग ऑन ड्राईव्ह म्हणू शकत नाही, पण मात्र धाव नक्कीच देऊन जाईल. 1 धावसंख्या जाईल ती म्हणजेच 25 या आकड्यावर. आतापर्यंत 3 बॉल्स डिलिव्हर करून झालेत, 8 धावा खर्च केल्यात. परिस्थितीनुसार खेळ होतोय या दोन्ही संघाच्या माध्यमातून. बघा ऑपॉर्च्युनिटी जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला क्रिएट करावी लागते आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचा शोध भरत घेतोय. बघूया भरतचा शोध कंप्लीट होतोय का. यावेळेस खूप जास्त वाईट ठेवला गेला होता, बॉलला लांब ठेवला होता, फलंदाजाच्या रीच पेक्षा देखील बाहेर होता. पिचिंग खूप जास्त नियंत्रण रेषेच्या बाहेर होती म्हणून पंचाच्या माध्यमातून वाईडची खूण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. महत्वपूर्ण फलंदाज विशाल बाद झाला तर वाटलं होतं का धावा जोडण्यासाठी कुठेतरी स्ट्रगल करावं लागेल, पण तितकी चांगली फलंदाजी सागरची झाली आतापर्यंत. पुन्हा एकदा फुलटॉस पिक केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सापळ्यात अडकलाय सागर. दुसरा हातरा बसतोय झुंजार स्पोर्ट कोलशेत संघाला. अरे मराठी माणसांना ताट कणा ठेवायला 2च माणसांनी शिकवलं. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. धावसंख्या झाले ती म्हणजेच 26 रन्स. खूप चांगला विकेट प्राप्त केलाय. नक्कीच या 3ऱ्या षटकानंतर एक क्लिप आम्ही बनवले.
व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्त. तर ती क्लिप तुम्हाला या तिसऱ्या षटकानंतर ऐकायला मिळेल. स्टे ट्यून. उद्याच्या दिवशी ती फेसबुकच्या माध्यमातून मी पाठवीन. दरम्यान तुम्ही देखील त्या क्लिपचा आनंद घ्या. आवडली असेल तर शेअर करा. या तिसऱ्या षटकानंतर ती क्लिप तुमच्यापर्यंत आमचे HM म्युझिकचे DJ ऑपरेटर प्रस्तुत करतील. नवीन फलंदाज येतोय जितू शेळके. भाऊ एक भाऊ बाद झाल्यानंतर दुसरा भाऊ आता किल्ला लढवण्यासाठी आलाय. धावसंख्या झाले 26 भरत खूप चांगला चतुर असा गोलंदाज सिद्ध होतोय या षटकामध्ये. भरत पाटील राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस लोवर फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. फॉलोथ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा. 27. बघा खूप कमी धावगतीने खेळतोय झुंजार स्पोर्ट्स केशेत ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस मॅचेस. कारण अगोदरच्या टुर्नामेंट्स मध्ये खूप चांगला खेळ राहिला आहे झुंजार स्पोर्ट्स कोळशे संघाचा. पण आता मात्र संघ समोरचा जो आहे तो ताकदीचा संघ आहे, गोलंदाजीची धार आहे आणि कुठेतरी त्या गोलंदाजी समोर थोडासा सावधानीने खेळतोय झुंजार स्पोर्ट्स कोळशेत. पुढचा बॉल यावेळेस उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉल. विरल नायर सर व्हाईट बॉलची घोषणा करतायत. आपण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत ललित भोई सरांना पाहतोय. धावसंख्या जाईल म्हणजे 28 वर 28 रन्स. या षटकाचा विचार केला तर 2 वाईड आतापर्यंत हाताळलेत भरतने. या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला, एक विकेट देखील तुम्ही पाहिला. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रेट डाऊन द विकेट. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन्स. अंग धूळ झटकारे स्वाभिमान ललकारे असामान्य कर्तृत्वाचे घोंगावती वारे. कधी वार केला वरमी अरेला केले कारे. कधी वार केला वरमी अरेला केले कारे. कुंचल्या तुली किती जणा मारले फटकारे. होणार नाही झाले नाही होणार नाही नाही झाले नाही नाही तुमच्या सारखे कधी. साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब. साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब. तर नक्कीच उद्याच्या दिवसात व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे असताना तर आपण प्रेम दिवस ही तरुण पिढी साजरी करते. आणि आपण पाहिलं तर ही स्पर्धा देखील आपण तेच औचित्य साधून करणार आहोत. कारण आपण भाईंचा वाढदिवस करणार आहे. व्हॅलेंटाईन डे नाही तर भाईंचा वाढदिवस. ठीक आहे, ट्रेंडच्या आधारावर तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करता, चांगली गोष्ट आहे. पण तुमच्या गर्लफ्रेंड व्यतिरिक्त सुद्धा काही व्यक्ती आहेत त्या देखील तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. तर त्याबद्दल मी एक क्लिप बनवली आहे. तर HM म्युझिक ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोण म्हणतो मी सिंगल आहे. लहानाचं मोठं केलं, उत्तम संस्कार दिले, चांगलं खाऊ घातलं. हे आई वडिलांचं तुमच्यावरचं प्रेम नाही का? कोण म्हणतो मी सिंगल आहे. छडीची भीती दाखवून शिस्त शिकवली, वेद पुराणाचे धडे दिले, उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं. हे गुरुजींचे तुमच्यावरचे प्रेम नाही का? कोण म्हणतो मी सिंगल आहे. एक हाक मारली तर तुमच्यासाठी कुठेही हजर. तुमच्या सुखात दुःखात नेहमी तुमच्या सोबत. हे मित्राचे तुमच्यावरचे प्रेम नाही का? कोण म्हणतो मी सिंगल आहे. ज्या क्रिकेटने प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी दिली, ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या गावाला जगभर ओळख मिळाली, हे क्रिकेटचे तुमच्यावरचे प्रेम नाही का? आता सांगा, तुम्ही सिंगल आहात का? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. हे आहेत आपल्या सर्वांचे लाडके समालोचक मनीष पाटील. आणि हे खास स्पीच मनीषनं आपल्या सौभाग्यवतीसाठी लिहिलं आहे, बोललं आहे. नक्कीच वेल्डन मनीष. थँक्यू. जसा दुसरी पुढची 3 षटकं सुरू होतील तसं मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर मिस्टर संकेत पाटील. आणि मनीष खरोखरच आपल्या मनीषच्या
यावेळेला आपण बघितलं तर निश्चितच अपरकट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. थँक्यू मनीषचं एक सुंदर क्लिप आपण ऐकलीत आणि मनीष अशा वेगवेगळ्या क्लिप्स बनवतो. याच्या मागे एक हात आहे, लक्षात घ्या, एक हात आहे. तो हात कोणाचा हे थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगेन. हो, यावेळेला एक वेगळा फटका इथे जितू शेळके यांच्या बॅट मधून, मात्र इथे साइड होऊ शकला नाही चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. स्टार्ट बंद करण्याची ताकद फक्त शिवसेनेमध्येच आहे आणि आम्ही ते दाखवून दिलो. दांडूच्या अवलाद म्हणून कधी जगू नका, मेलात तरी चालेल. काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही ना नरसिंह रावाला ते जमलं नाही. धन्यवाद. या दरम्यान सन्माननीय फिरोज शेख यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम अँड वॉर्म वेलकम. स्वर्गीय समीक्षा रवींद्र रणजित भगत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन द ग्रेट मराठा परिवारातर्फे करण्यात आलंय. इस्माईल शेख मैदानामध्ये द ग्रेट मराठा. आजच्या दिवसभरातील सामने अफलातूनरित्या होत आहेत, मोठ्या धावसंख्येचे होत आहेत. हा सामना देखील त्याला अपवाद नाही. यावेळेला पुन्हा एकदा जितू शेळके यांचा क्लास फटका बघायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल शिवायच्या बाहेर, जितू आणि धावा एक वेगळं समीकरण आहे. हा आलाय चौकार. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिंवायचा नसेल तर मग कशामध्ये भिंवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात. दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, त्यांना पोरं झाली, माझ्यामुळे झाली. धन्यवाद. आपण बघतोय एका बाजूला बाळासाहेबांचे कणखर शब्द आणि त्यांचा तो ठाकरी बाणा कोणी विसरणार नाहीयेत. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना. यावेळेला जितून प्रयत्न केला, हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर उडवण्याचा. आम्हाला हलकीशी एज लागते, चेंडू येते तो स्लिप रिजन मध्ये. एक धाव इथे मिळते आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचले. षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे चौथं. 6 षटकांचे सामने आपण बघतोय. अनेकविध विक्रम तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळाले आहेत आणि मिळतील, कारण उद्या आणि परवा देखील जबरदस्त ऍक्शन तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. यावेळेला मात्र अपिश खेळलेले आहेत आणि हा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये आहे. मात्र इथे 2 धावा नक्की होतील. फलंदाज ओमकार यांच्या बॅट मधून. ओमकार वैयक्तिकरित्या 10 धावा काढून खेळतोय. जितू शेळके 10 धावा काढून खेळतोय. दोन्ही फलंदाजांनी बघितलं जी कामगिरी सागरनं केली, त्या सागरच्या कामगिरीला कुठेतरी आपल्याला पुढे न्यावं लागेल. 10 चेंडू 23 धावा केल्या होत्या सागरनं. अफलातून बॅटिंग दाखवली होती. मात्र कुठेतरी असं दिसलंय मला या एकूणच पर्टिक्युलर सामन्यामध्ये जी षटकं आपण ज्योतिंद्र एंड कडून खेळतोय त्यामुळे कुठेतरी धावा कमी येताना दिसल्यात. कारण ज्या पद्धतीने सागरनं आक्रमण केलं होतं या बाजूने ते अफलातून होतं, त्यामुळे निश्चितच या षटकात जास्त धावा करण्याचा मानस दिसतोय. मात्र गोलंदाजी दिशान टप्प्यावर होते. यावेळेला भरपूर अप खेळलेल्या राहतात. झेल होणं कठीण आहे. अशा प्रकारचे झेल नक्कीच कठीण असतात कारण मागे तुम्ही धावत जात असता. मात्र इथे आपण बघतोय तिसरी धाव देखील पूर्ण होताना दिसते. चौथ्या धावशी कॉल दिलाय तिकडे, मात्र नाहीये. 3 धावा तिथे दिसतील. एका बाजूला ओमकार पाटील खेळतोय, स्वतः कर्णधार आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जितू शेळके. धावसंख्या 4 षटकामध्ये 48 दिसतंय. लगेच आम्ही ड्रिंक्स ब्रेक करतोय. आमचे मान्यवर येत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेनं काय दिलंय, या स्पर्धेनं जर बघितलं तर एक विचार दिलाय. एक गोष्ट मात्र मी मनापासून सांगेन की एवढ्या मोठ्या दर्जावर, एवढ्या मोठ्या आघाडीवर ही स्पर्धा करणं भरपूर कठीण आहे. मात्र थँक्स टू मोहन रवींद्र पाटील, मला अजूनही माहिती आहे ही 11 वर्ष सातत्याने ही स्पर्धा सुरू आहे. मात्र 12 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगेन, ज्यावेळेला मोहन रवींद्र पाटील हे एक अतिशय चांगले क्रिकेटपटू, आजही ते खेळत आहेत नो डाऊट. मात्र फक्त आणि फक्त मी माझी ओळख सांगतोय. मोहन रवींद्र पाटील ऍज अ क्रिकेटर मी ओळखायचो, आणि मोहनची ओळख म्हणजे काय तर वेळेवर जाणं आणि वेळेवर एखादा 1-2 षटकात ठोकून येणं असं असणारा फलंदाज. मात्र आयुष्य इतकं बदलेल असं त्याच्याही ध्यानी म्हणे असेल किंवा नाही ही गोष्ट मला माहिती नाही. मात्र हा माणूस फक्त आणि फक्त एक क्रिकेटर असणारा माणूस, एक ओळख होती, सामाजिक कार्य नेहमी चालायची, पण या दर्जावर या मोठ्या पातळीवर येऊन सामाजिक काम करणं
ही खरोखरच हा जो बदल झालाय, खरं तर बघितलं तर निसर्गाचा नियमच जर बघितला तर बदल हा निसर्गाचा नियम आहे. मात्र मोहन रवींद्र पाटील यांनी जो बदल स्वतःमध्ये घडवलाय ती गोष्ट महत्वाची आहे. आणि लक्षात घ्या, जेव्हा एखादा माणूस बदल घडवतो ना तेव्हा तो नक्कीच समाज देखील बदलू शकतो. आणि तीच गोष्ट इथे मोहन रवींद्र पाटील भाईने केले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, मनापासून झाल्या पाहिजेत. कारण लक्षात घ्या, आज फक्त क्रिकेटच नाही तर ज्या पद्धतीने आपण नेहमीच त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करत आलोय, मात्र त्यांच्या वाढदिवसाला त्यांचं सेलिब्रेशन हे वेगळं सेलिब्रेशन असतो. आपण बघतो जव्हार मोखाडा साईडला, पालघर साईडला वेगवेगळ्या भागात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असो. तसेच मागच्याच आपण बघितलं या स्पर्धेदरम्यान आपण अनेक कोरोना योद्ध्यांना त्यांनी या कोविडमध्ये, या पिरियडमध्ये, या एकूणच स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलंय, त्यांना भेटवस्तू दिल्या. हे फक्त प्रेम नाही आहे, तर लक्षात घ्या ही एक दखल आहे त्यांच्या कार्याची. आणि मोहन रवींद्र पाटील यांचा मी खास आभार व्यक्त करतोय. आणि एक गोष्ट इथे सर्वांना देखील विनंती करतोय की एका माणसानं जर ठरवलं, जर एवढं होतंय, तर तुम्ही आम्ही सर्वांनी जर ठरवलं तर देश किती बदलेल. कारण लक्षात घ्या, देश म्हणजे काय, तर देश म्हणजे तुम्ही आम्ही, मी म्हणजे तुम्ही म्हणजे देश. त्यामुळे देशाची ही जबाबदारी ही आपल्यावर आहे, आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची, एकूणच आपल्या समाजाची जबाबदारी ही आपल्यावर आहे. त्यामुळे सुरुवात कुठेतरी आपल्यापासून होणं गरजेचं आहे. आणि ती सुरुवात मागच्या 11 वर्षापासून आपण बघतोय द ग्रेट मराठा परिवाराला बरोबर घेऊन मोहन रवींद्र पाटील यांनी केलंय. कारण आपण बघतोय दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो काही मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा भार आहे तो देखील उचलला जातो. यंदाही जवळजवळ अनेक मुलांचा शैक्षणिक भार पूर्ण वर्षाचा, ही खरोखरच अफलातून गोष्ट आहे. कारण परवाच्या दिवशी एक न्यूज आली जी सुप्रीम कोर्टाच्या वतीने आली आहे की आतापर्यंत बऱ्याच जणांना असं वाटत होतं की शिक्षण बंद आहे, शाळा बंद आहेत, तरी सुद्धा मुलांच्या शाळेची फी माफ केली जावी का. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावर सरळ सांगितलंय तुम्हाला फी भरावीच लागेल. त्यामुळे एका मुलाचा आज जर कॉन्व्हेंटमध्ये एखादा मुला खर्च असला तर जवळजवळ ₹1,00,000 खर्च आहे. तर अशा अनेक मुलांचा खर्च आपण बघतोय मोहन रवींद्र पाटील भाईच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच मी त्यांचा मनापासून आभारी आहे. एक फक्त क्रिकेटपटू नाही आहे, एक फक्त माणूस म्हणून नाही आहे, तर निश्चितच हे जग नक्कीच त्यांना लक्षात ठेवेल. या सामन्याकडे आतापर्यंत जर बघितलं तर धावा झाले त्या म्हणजे 48. महेश गुराव कोणताही मार्गवर यावेळेला चेंडू उडवलाय, मात्र शतक येणार. चांगला हेलिकॉप्टर शॉट होता, मात्र कुठेतरी असं दिसतंय थोडंसं बॅटचं फॉलो थ्रू जे आहे ते अजून चांगल्या पद्धतीने करायला होतं. एनिवे तो काळ संपलाय, फलंदाज बाद झालाय. धन्यवाद डीजे वसई कोळीवाडा आणि अष्टविनायक नायगाव. कॅप्टन प्लीज कम हिअर फॉर द टॉस. वसई कोळीवाडा आणि अष्टविनायक नायगाव तुमचे संघ जर इथे उपस्थित झाले असतील तर प्लीज टॉस साठी या. कडी बाद होतोय, बाद झालाय तो म्हणजे ओमकार पाटील, ज्यानं 10 चेंडूमध्ये 13 धावा केल्या आपल्या संघासाठी. एक षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 48 असताना तो बाद होते. 3 गडी बाद, धावसंख्या 48, षटक सुरू आहे ते म्हणजे 5वं. यतीन पाटील नवीन फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला. एज लागते तिथे एक्झॅक्टली. येस, फलंदाज बाद होतोय. जितू शेळके बॅक टू पॅव्हलियन. डीजे मोहन पाटील भाऊ बनलाय मोहन पाटील भाऊ बनलाय वा, थँक्यू डीजे. काय गाणं बनवलंय सन्माननीय जगदीश पाटील, आपल्या आगरी कोळी या प्रसिद्ध गायक यांच्या वतीने हे गाणं बनवण्यात आलंय. आणि अफलातून काय वर्डिंग आहे. मी असं म्हटलं ना,
एक माणूस एका माणसाने जर ठरवलं तर काही घडू शकतं आणि मोहन रवींद्र पाडेल हे त्याचं एक अतिशय जबरदस्त उदाहरण आहे. रोहित येते फलंदाजी मार्कवर, रोहित येतोय क्रमांक 6 वर तो आलाय. रोहित चास्कर एका बाजूला भारताचा रोहित शर्मा अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळेला रनवे मध्ये चूक होते. गोलंदाज आपण बघतोय महेश गुरव यांना 147 धावा नाबाद. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे 55. पार्टनरशिप जबरदस्त रित्या सुरू आहे. महेश, रोहित पुलपी डिलिव्हरी आहे, प्लेड ऑन झाले, चेंडू लागून जातोय आणि इथे हॅट्रिक सुद्धा पूर्ण होते. या स्पर्धेतली ही काल एक झाली होती, हॅट्रिक झाली होती, मात्र आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक होत आहे. वेल डन इथे महेश गुरव. आणि निश्चितच रणजित खेणी आर.के. एंटरप्राइजेस यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन इथे महेश. वेल बोल्ड, अतिशय चांगली कामगिरी. एका बाजूला धावा 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 येत होत्या, मात्र त्यानंतर इथे महेश येतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद, चौथ्या चेंडूवर गडी बाद. अतिशय चांगली कामगिरी. वेल बोल्ड महेश, वेल डन. आणि मगाशी त्यांनी स्वतःला थांबवलं, एक गोष्ट चांगली केली. रनवे मध्ये थोडीशी चूक झाली होती, तो स्वतःला थांबवणं गरजेचं होतं आणि हीच गोष्ट बऱ्याच वेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही, मात्र इथे महेशनं एक अतिशय चांगलं उदाहरण दिलंय. वेल बोल्ड महेश, कॉंग्रॅच्युलेशन मॅन. आता मात्र एक गोष्ट इथे लक्षात येते, जो झुंजार कोळशे संघ अतिशय जबरदस्त कामगिरी करत होता त्याच्यावर फुलस्टॉप लावण्याचं काम इथे केलंय ते म्हणजे महेशनं. त्यामुळे हा सामना पूर्णपणे आता ओपन दिसतोय. 6 षटकांचा आपण सामना बघतोय. आता 5.4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाव संख्या दिसते ती म्हणजे 48. न्यू बॅट्समन इन अक्षय पाडेल. यावेळेला हा चेंडू आउटसाइड डॉप स्टंप आहे. या षटकातील पहिली धाव कन्सिड होते इथे अवांतरच्या रूपानं. धाव संख्या 49. झुंजार कोळशीत संघ विचार करत असेल, त्यांचा डोळा होता 75 धावांवर, मात्र कुठेतरी 48 धावांवर एक असं स्टेशन आलं की जिकडून गाडी पुढे जाता जाईना. महेश, हा चेंडू योग्य आहे, कारण लक्षात घ्या जी व्हाईटची रेषा आहे त्याच्या आतून चेंडू गेला की तुम्ही लेफ्ट करू शकणार नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी दबाव जबरदस्त आहे. आतापर्यंत या षटकातील आपण बघितलं तर एक चेंडू शिल्लक आहेत. वॉट अ बॉलिंग. फक्त आणि फक्त एक धाव, ती देखील अवांतरच्या रूपाने. त्यामुळे झुंजारला एक जबरदस्त हादरा बसवलाय. कॉन्टेस्ट मध्ये पुन्हा एकदा येताना सत्यनारायण कोपरीचा संघ. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल इथे होईल का? स्वतः येतोय क्षेत्ररक्षक, तो म्हणजे विकेट कीपर सचिन पाडेल. अजून एक गडी बाद करतोय. वॉट अ बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या महेश गुरवसाठी झाल्या पाहिजेत. 1 षटक, 4 गडी बाद, फक्त आणि फक्त एक धाव आणि ती देखील अवांतर. मात्र एक गोष्ट आपण इथे सांगू शकतो, हे षटक मेडन सुद्धा गेले किंवा काय, मात्र तसा आता आपण पूर्ण पकडत नाहीये. तो अधिकृत जो नियम आहे त्याच्यानुसार नाहीये. एनिवे मात्र वॉट अ बॉलिंग. एकही धाव इथे बॅटने करता आली नाही, ही गोष्ट मात्र आपण सांगू शकतो. वॉट अ बॉलिंग बाय महेश गुरव. धाव संख्या 49 वर थांबली आहे. झुंजार कोळशेत संघाकडे उत्तर नव्हतं या 19 षटकामध्ये. षटक संपले आहेत. धाव संख्या 49. गडी बाद झाले ते म्हणजे 6. मॅच बघा, हे मैदान असं आहे की जिथे तुम्ही भरपूर काही घटना पाहिल्या असतील. मी माझं जर एक्सपिरियन्स सांगितला, निश्चितच याच मैदानावर अंतिम सामन्यात मेडन ओव्हर सुद्धा आम्ही पाहिलंय. त्यामुळे काही घडू शकतं. कदाचित मी बऱ्याच वेळा असं म्हणतो, या सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटमध्ये एक्झॅक्टली काय दडलंय ही जरी गोष्ट असली तरी देखील कर्तृत्व, गोलंदाजांच्या कर्तृत्वाला नक्कीच दाद दिली पाहिजे. कारण आमचे बरेच समालोचक मित्र हे नेहमीच सांगत असतात, जेव्हापासून हा टेनिस क्रिकेटचा बॉल, हेवी ड्युटीचा जो बॉल आलाय तेव्हापासून टेनिस क्रिकेट बदललंय. आणि ते बदललेलं क्रिकेट जास्त कोणाला मानवलंय तर ते फलंदाजांना.
कारण मागच्या 2 सामन्यात आपण धावा बघत होत्या, 90 धावा, 88 धावा हे आपण पाहिलेत. मात्र या षटकात ती धावसंख्या कमी दिसते. याचं कारण कर्तृत्व आहे गोलंदाजांचं. हा चेंडू खाली राहतोय आणि उजवी यष्टी वाकवतोय. अजून एक धक्का. अजून एक धक्का बसतोय. आणि ही धावसंख्या जर बघितली फक्त 49 वर थांबले. जो डोळा 75 होता तो आता कुठे सरखेल काही समजू शकत नाही. मात्र गोलंदाजी बघा, अतिशय जबरदस्तीरित्या गोलंदाजी होते. बाद झालेत एकूण तब्बल फलंदाज 7, धावा आहेत 49. सत्यनारायण कोपरी यांनी दाखवलंय की क्रिकेट किती अनिश्चित असतं. वाऱ्याचा वेग बघा, अतिशय जबरदस्त वेगाने वारे वाहत आहेत. ताशी जवळजवळ 40 किलोमीटर पर वेगाने हे वारे वाहत आहेत. त्यामुळे फलंदाज इथे डावखोरे फलंदाज कमाल दाखवू शकतील या एंडने खेळताना. मात्र झुंजार कोळशेत संघाकडे तो फलंदाज आहे का? जी कामगिरी सागरने केली, जी कामगिरी ओमकारने केली, जी कामगिरी जितूने केली, मात्र त्यानंतर अजून एकही असा फलंदाज नाहीये ज्याने चांगली कामगिरी केली. इवन असं सांगू शकतो की त्यांनी एकही धाव बनवले. कारण सागरची धावसंख्या 23, ओमकारची धावसंख्या 13 आणि जितूची धावसंख्या 10. ही जर धावसंख्या सोडली तर त्यानंतर विशाल 0वर बाद. त्यानंतर आपण बघतोय यतीन खेळतोय, रोहित चास्कर 0वर बाद झालाय, अक्षर 0वर बाद झालाय आणि शुभम देखील 0वर बाद झालाय. त्यामुळे हा भरपूर मोठा ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक भरून काढला जाईल की नाही हा प्रश्न आहे. सचिन पाटील यावेळा मिस टाइम स्ट्रोक. मात्र चेंडू बघा ट्रॅव्हल होतोय जिथे क्षेत्ररक्षक बरोबर आहे डीप कव्हरला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. बऱ्याच काळानंतर ही धावसंख्या पुढे सरकते. तिसऱ्या धावेला कॉल दिलाय मात्र गडी बाद होणार. धावा आल्या मात्र गडी बाद झाला. इथे धावसंख्या पूर्ण झाली ती म्हणजे 51, मात्र गडी बाद झालाय तो तब्बल 8वा. झुंजार कोळशेत या हंगामात चांगले फॉर्मला आहेत ते. मात्र या पर्टिक्युलर सामन्यामध्ये बऱ्याच अंशी वरच ठरत आहे असं वाटत असताना कुठेतरी एक कलाटणी जी येते ती एक वेगळ्या प्रकारची कलाटणी येते. त्यामुळे निश्चितच त्यांना अजून विचार करावा लागेल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अगोदरच्या एकूणच हंगामामध्ये आणि या हंगामामध्ये काय होते ते म्हणजे 6 षटकांचे सामने. 6 षटकांच्या सामन्यांनी ऍज अ क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला नक्कीच समृद्ध व्हावं लागेल. आणि ती गोष्ट बॅक ऑफ द माइंड ठेवूनच तुम्हाला खेळावं लागेल. कारण 6 षटकांच्या सामन्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर ती म्हणजे टेम्परामेंट. दुसरी गोष्ट सातत्य. या 2 जर गोष्टी बघितल्या, या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर निश्चितच तुम्ही तग धरून राहू शकता. धावसंख्या 51, 51, लॉस ऑफ 8 विकेट. पुढचा चेंडू सचिन टोनिकेत यावेळा बॅकवर्ड जाऊन कट केला. हा चांगला फटका म्हणावा लागेल. 1 धाव नक्कीच देऊन जाईल. धावसंख्या 52. यतीन पहिल्यांदाच सामोरा जाईल. सचिन टू यतीन. यावेळेला हा चेंडू जबरदस्तरित्या ब्लॉकमध्ये टाकण्यात यश मिळवलं. तितकाच स्टायलिश पद्धतीने चेंडूला ऑन साइडला ढकलून दिला. एकदा पूर्ण ते दुसऱ्या धावेसाठी जाताना मात्र इथे फलंदाज बाद होईल. तो म्हणजे 9वा षटक आहे ते म्हणजे आता शेवटचं. त्यामुळे यतीनला स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. धावसंख्या थांबले ती म्हणजे 53 वर. गडी बाद मात्र 9 झाले. झुंजार संघ 9 गडी आतापर्यंत बाद झाले. त्यामुळे अनिकेत बाद होत आहेत धावचीच्या रूपानं. आणि या सामन्यात आमच्या गुणलेखक जास्त लाल पेनचा यूज करताना दिसत आहेत. कारण बरेच फलंदाज इथे बाद होताना दिसत आहेत. तब्बल 9 फलंदाज बाद होताना दिसत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये काय नाहीये, या स्पर्धेमध्ये सगळं काही आहे. एक जबरदस्त डिस्प्ले, एक जबरदस्त आयोजक, चांगलं डीजे वादन, चांगले गुणलेखक, अतिशय जबरदस्त समालोचक, सुंदर ट्रॉफीज, आमची पाण्याची गाडी आणि खेळाडूंचे कक्षा.
हा एक डिस्प्ले बनवताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की येस खेळाडूंचा कक्ष तो बरोबर समोर आलाय, त्यामुळे हा डिस्प्ले अतिशय सुंदर दिसतोय. व्हॉट अ डिलिव्हरी, संघ गारद होतोय संपूर्णतः आणि चेंडू शिल्लक राहिलाय, ही गोष्ट महत्वाची म्हणायला लागेल. 6 षटकांच्या सामन्यामध्ये संघ गारद झालाय तो म्हणजे झुंजार कोळशेत. धावसंख्या थांबले 53 वर, 54 धावांचं लक्ष्य आहे आणि या मालिकेत मला वाटतं पहिल्यांदाच असं घडतंय की एक संपूर्ण संघ गारद होतोय आणि ती नामुष्की ओढवली आहे, ती म्हणजे झुंजार कोळशेत या संघासमोर. मात्र हा सामना संपलाय का, तर नाही मित्रांनो. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितता आहे आणि ती अनिश्चितता अजून कशा पद्धतीने पुढे सरकेल थोड्याच वेळात कळेल. मात्र घेऊया एक डीजे ब्रेक. वसई कोळीवाडा संघाचे कर्णधार, त्याचबरोबर अष्टविनायक नायगाव संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. हे दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. तर मी टॉस बॉक्स मध्ये इथे आणखीन एक गोष्ट घडली ती म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 8 गडी बाद झालेत. 1.5 येस 1.5 11 चेंडूत 8 गडी बाद झालेत, ते म्हणजे झुंजार कोळशे संघाचे. आणि हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. यापुढे हा सामना ते जिंकतील की नाही हे नक्की कळेल. मात्र निश्चितच त्यांचा प्रयत्न असेल या सामन्यामध्ये लवकर येण्याचा. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतोय. थोडंसं वळतोय टॉस कडे. तर थोडंसं थांबवतोय. धन्यवाद संकेत. तर यानंतर आणखीन आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. 2 संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत आलेले आहेत. वसई कोळीवाडा आणि नायगाव ह्या दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. तर मी टॉस बॉक्समध्ये टॉससाठी मी आमंत्रित करतोय आमचे मान्यवर धनेश्वर भगत यांना विनंती असेल लगेच आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या फेरीचे जे सामने सुरू होतील त्याचं निश्चितच टॉस केला जाणार आहे. तर धनेश तर लक्षात घ्या 5 षटकांचा सामना असेल. धनेश भगत आमच्यापर्यंत येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. एका बाजूला आपण बघतोय द ग्रेट मराठा परिवार आहे, तर एका बाजूला स्पोर्ट्स आहे. लक्षात घ्या दोन्ही कर्णधारांनी बघूया स्पोर्ट्स येतोय की परिवार. तर परिवार टॉस जिंकलाय तो म्हणजेच वसई कोळीवाडाचा संघ. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. थांबायचं आहे तर मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. तर प्रथम नाणेफेक जिंकलेला संघ आहे तो म्हणजे वसई कोळीवाडाचा संघ. तर प्रथम काय निर्णय असेल तुमचा? फिल्डिंग. ओके, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय तो म्हणजेच वसई कोळीवाडा या संघाने. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही सर्वाधिक धावा जमवल्या होत्या, तर आता समोरच्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमीत 50च्या आतमध्ये. या 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तर आपण जास्त काही वेळ घेणार नव्हे. एकीकडे सामना देखील सुरू आहे. तदनंतर नायगाव संघाच्या कर्णधाराशी आम्ही चर्चा करतोय. नायगाव संघाचे कर्णधार आहेत या ठिकाणी सतेज आमच्या सोबत आहेत. या ठिकाणी नाणेफेक हरलेली आहे आणि प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तर कशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी एक व्यूहरचना असणार आहे? हां, आता स्टँडली समजा 2 बॅट्समन चांगले खेळण्याचा प्रयत्न करू आणि तसा त्या पोझिशन वाऱ्यामध्ये आहे तर आम्ही चांगला क्रिकेट करण्याचा प्रयत्न करू. पण मागच्या सामन्यामध्ये वसई कोळीवाडा संघाने जवळपास 90 पार धावसंख्या उभारली होती. मात्र अशा वेळेस तुमचं टार्गेट कितीपर्यंत जाण्याचं असेल? आम्ही 80+ करण्याचा प्रयत्न करू आणि करूच. उद्या 80 पेक्षाही जास्त धावा करण्याचा मानस या ठिकाणी केला गेलाय. तर दोन्ही संघांना या ठिकाणी नुकताच नाणेफेक झाली ती म्हणजे वसई कोळीवाडा आणि नायगाव या दोन्ही संघामध्ये. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बघूया यानंतर होणाऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि ओव्हर टू संकेत पाटील. धन्यवाद कल्पेश. यापुढचा सामना देखील एक जबरदस्त फाईट तुम्हाला बघायला मिळेल, कारण या मालिकेत या दोन्ही संघांनी आपापला रिस्पेक्टिव्ह जो पहिला सामना होता अतिशय चांगल्या फरकाने जिंकलाय. त्यामुळे वळूया या सामन्यात काय होतंय. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे फक्त 54. आणि ज्या वेळा सामना सुरू होईल धावतं समालोचन घेऊन येतील आमचे सहकारी मित्र भारत राऊत, कल्पेश भोईर. सॉरी,
सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत खरोखरच अतिशय चांगलं गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. द ग्रेट मराठा परिवार आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आणि आजचा स्पर्धेचा 6वा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळत आहे. एकूणच आजच्याही दिवशी समालोचकांची चांगली मांदियाळी आपल्याला बघायला मिळालेली आहे. ते म्हणजे संकेत पाटील आहेत, भारत राऊत आहेत, मनीष पाटील आहेत. हे सर्व समालोचक आमचे सहकारी मित्र या ठिकाणी आज त्यांचा सुमधुर आवाज तुम्ही ऐकलेला आहे. त्याचबरोबर आमचे गुणलेखक संजय म्हात्रे, विजय कांबळे, त्याचबरोबर TCP लाईव्हची पूर्ण टीम. खेळाला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना पहिला चेंडूला पंच केलाय डीप कट पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. किती धावा मिळतील, चौकार येईल का? यस, आणि 4 धावेनिशी संघाचं खातं खोललं गेलं जात आहे. बघे या ठिकाणी भरत याच्या बॅटमधून आलेला उत्तुंग चौकार आणि अशी सुरुवात केली गेली आहे. अनिकेत पुढचा चेंडू घेऊन अतिशय पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं पंच केलं गेलं. शरीरापासून दूर खेळण्याचा एक चांगला प्रयत्न नक्कीच केला गेला भारत याच्या मार्फत आणि त्याच्या संघाच्या धावसंख्येला देखील चांगल्या पद्धतीने पुढे सरवतो. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 6 या धावसंख्येवर. भरत आणि अक्षय हे 2 सलामीवीर आपण बघतोय. विजयासाठी आव्हान ठेवण्यात आलं ते म्हणजे 54 धावांचं लक्ष आणि त्याचाच पाठलाग करताना एक चांगली सुरुवात कशा पद्धतीची असायला पाहिजे हे भारतने चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं गेलंय. कारण की एक चांगली खेळाचा अनुभव त्यांच्याकडे नक्कीच आहे. लेदर क्रिकेटचा देखील चांगला अनुभव भरत त्यांच्याकडे. अक्षय त्याला साथ देतोय. अजूनही स्ट्राईक मात्र अक्षयकडे रोटेट झालं नाहीये. अनिकेत यादव पुढचा चेंडू घेऊन त्या मात्र खूप शॉर्ट पेस्टी लावरी लेग स्टंप सोडून जातोय. वाईट चेंडूचा इशारा होता पंचांकडनं. पंच देखील बघतोय आपण एक पंचांची देखील चांगली टीम अतिशय चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका बजावताना विराल नायर, त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत ललित भोईर, यादी आपण बघितलं हितेंद्र भोईर आणि अजित म्हात्रे निश्चितच नामांकित पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. आणखीन एक चेंडू वाईट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. 2 चेंडू हे स्वैर हाताळल्यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडताना दिसते म्हणजेच 8 या धावसंख्येवर. अशा पद्धतीच्या धावा या क्षणाला रोखायला हव्यात. त्या म्हणजेच कोळशेत या संघाला झुंजार कोळशेत वर्सेस सत्यनारायण कोपरी या दोन्ही संघामध्ये सुरू असलेला हा सामना तुम्ही बघताय. या धावा रोखणं गरजेचं आहे कारण की आव्हानाचा विचार केला 54 धावा आपल्या हातामध्ये. गोलंदाजांवर मोठी भिस्त आहे आणि ती भिस्त निश्चित रूपाने चांगल्या पद्धतीने सांभाळायला हवी आहे. मात्र सध्या तरी भारत चांगल्या पद्धतीने खेळ करतोय. तर मात्र आणखीन एक चांगला ड्राईव्ह स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करतोय. किती धावा येतील आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय. षटकार 6 धावा आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचत आहे. ती म्हणजे 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहे. यस डीजे चांगली आक्रमकता भरत याने दाखवलंय. संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याचं काम सुरुवातीपासूनच भरत याच्या बॅटने केलंय. अतिशय चांगला खेळ, दर्जेदार खेळ, प्रेक्षकांचं देखील चांगलं मनोरंजन सुरू आहे. पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पंच केलंय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा आरामामध्ये फेकी येईपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते 2 ने 16 या धावसंख्येवर. धावगती चांगल्या पद्धतीने सुरुवातीपासून राखण्याचं काम केलं जातं या दोन्ही सलामीवीरांकडनं. द ग्रेट मराठा परिवाराची ही स्पर्धा आपण बघतोय. केवळ स्पर्धा नाही मित्रांनो, लक्षात आहे एक प्रकारे हा उत्सवच आहे. गेला 6वा दिवस आजचा या स्पर्धेचा आहे.
केवळ स्पर्धा भरवणे हे काम नाही आहे, लक्षात घ्या सामाजिक बांधिलकी देखील त्या स्पर्धेसोबत जोपासली जाते. मोहन रवींद्र पाटील यांच्याकडनं यावेळेचा चेंडू स्पाइन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. आणखीन एक चौकार बघायला मिळतोय. गुड बॅटिंग बाय भरत. अतिशय चांगल्या पद्धतीने संघाला आणून ठेवण्याचं काम केलं गेलंय आणि पॉवर प्लेचा षटकाचा कसा फायदा घ्यायला हवा हे पुरेपूर त्याने दाखवून दिलं गेलंय. एक चांगला अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी या ठिकाणी पूर्णपणे योग्य पद्धतीने वापरताना दिसलाय तो म्हणजे भरत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 या धावसंख्येवर. 54 धावांचं आव्हान आहे आणि त्याच पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये जवळपास आपण बघतोय पहिल्या षटकातील अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा कुठल्यात. मात्र कान मंत्र जरूर दिला जातोय. गोलंदाज अनिकेत याला मात्र एक सुस्थितीमध्ये सुरुवातीपासून ठेवण्याचं काम आणखीन मान्यवर येतात. प्रसाद पाटील हे या ठिकाणी दाखवलं होतं त्यांचे आम्ही ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. एक धाव जरूर मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवर. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 एक चांगली धावसंख्या निश्चित रूपाने उभारली गेली आहे. नुकताच या ठिकाणी मान्यवर दाखल झालेत प्रसाद पाटील हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण बोलूया डीजे कडे. यस पंच देखील दर्शवत आहेत. धन्यवाद डीजे. संगीतमय वातावरणाने सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. सर्व प्रेक्षक रसिकांना देखील एक चांगलं मनोरंजन केलं गेलं डीजे मार्फत. एकीकडे आपण बघितलं फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात केल्यानंतर कशा पद्धतीने एकंदरीत खेळी होत आहे. सुरेख डिलावरी ही गरज आहे लक्षात घ्या झुंजार कोळशेत संघाला की आधीच आपल्याकडे धावसंख्या जर आपण बघितलं केवळ 54 धावांचं उद्दिष्ट आहे आणि पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्यात. आता संघाला सावरावं लागेल. जी गोलंदाजी कोपरी संघाने केली होती त्याच पद्धतीची गोलंदाजी या क्षणाला झुंजार कोळशेत या संघाला करावे लागेल. नागराजने यावेळेस पहिला चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला. पुढचा चेंडू तर मात्र सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह. अतिशय चांगला फटका. किती धावा मिळतील या चेंडूवर. आणखीन एक षटकार 6 धावा. भरतने एक बाजू जरूर लावून धरली गेले. चौकार षटकारांची आतिषबाजी आतापर्यंत केला आणि संघाला नेऊन ठेवलाय ते म्हणजेच 27 या धावसंख्येवर. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू तर फिरकी पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव तर मात्र नक्कीच मिळत मिसफिल्ड झाली आहे. मात्र भरत याला पूर्णपणे कळून चुकलंय की आपल्याला घाई करण्याची गरज नाहीये. एका बाजूला धावा येत आहेत. सध्या तरी प्रेशर जाणवत होतो म्हणजे गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जसे चौकार षटकार येत आहेत तसं दबाव हा निश्चित रूपाने झुंजार कोळशेत संघावर वाढतोय. मात्र कोळशेत संघाच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावचेंडू टाकावे लागतील. विकेट्स घ्यावे लागतील कारण की ही जोडी फोडणं फार महत्वाचं आहे. तर मात्र आधीच क्रॉस झोन करण्याचा प्रयत्न केला गेला. किती धावा मिळतील. आउटफील्डवर क्षेत्ररक्षकाला चेंडूने नाचवलाय. मात्र तोपर्यंत फेकी येते. चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतरची आपण स्थिती बघतोय. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकले ती म्हणजे 30 या धावसंख्येवर. 24 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 30 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने एकच धाव मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये काही घाई करताना दिसत नाहीये. मात्र त्यांना माहिती आहे चांगल्या गतीने धावा येत आहेत आणि सुरक्षितरित्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज पोहोचत आहेत. चांगली रनिंगपर्यंत विकेट बघायला मिळत आहे. दोघांमध्ये चांगली भागीदारी आहे. दोघांमध्ये जो ताळमेळ जमला गेलाय. चांगलं कॉलिंग आहे. चांगलं टायमिंग आहे आणि त्याचाच फायदा संघाला होताना दिसतोय. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचत आहे. मात्र आमची TCP लाईव्हची टीम पूर्णपणे
चित्रण चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताना महेंद्र भगत अँड कंपनी, TCP लाईव्ह. उद्याचा दिवस या ठिकाणी स्पर्धेचा 7वा दिवस असणार आहे. उद्याही चांगले संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावर एकूणच बघायला मिळणार आहे. प्रत्येक संघाला निश्चितपणे या ठिकाणी चांगली संधी द ग्रेट मराठा संघाने उपलब्ध करून दिली गेली आणि त्यामुळेच एक दर्जेदार क्रिकेट प्रेक्षक रसिकांना देखील अनुभवायला मिळत आहे. मग अशीच आपण बघितलं कोरोना योद्ध्यांचा सन्मान झाला. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा देखील या ठिकाणी सन्मान केला गेला. लेग बिफोर मायावरचा चेंडू त्रिफाचीच्या रूपाने गडी बाद होतोय. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेलाय. त्रिफाचीच्या रूपाने गडी बाद. फलंदाज अक्षय याची खेळी समाप्त. यस डीजे. झाले भारती कापुरले कुटीला सतवाचे क्रियाहारी आई माझी कोणी तुझी गो आई माझी कोणी तुझी आई माझी कोणी तुझी गो आई माझी कोणी शुभम मित्र गोलंदाजीसाठी. धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या त्या म्हणजे 32 धावा. चांगले धाव गतीने धाव फळका पुढे सरकताना दिसतो. म्हणजे कोपरी या संघाचा 16ची सरासरी प्रत्येक षटकांकडे मेंटेन केली जाते. भरत एका बाजूला अजूनही क्रीजवर आहे. अक्षय बाद झालाय आणि अक्षयची जागा भरून काढण्यासाठी सचिन पाटील मैदानामध्ये. शुभम गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन येतोय. गोलंदाजीसाठी शुभम सज्ज झालाय. या वेळचा चेंडू उचलून देणारा चेंडू होता. एक धाव तर मात्र जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का मात्र थांबवतोय. हे दोन्ही फलंदाजांना जरूर मात्र चांगल्या गतीने धावा तर आलेल्या आहेत. धाव फळक चांगल्या गतीने पुढे सरकलेला आहे आणि तोच प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत आपल्या संघासाठी. प्रेक्षक वर्ग देखील शांतपणे या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्टँड बनवण्यात आलेले आहेत आणि त्या स्टँडमध्ये सगळे प्रेक्षक वर्ग आपल्याला दिसून येत आहेत. 2 खेळाडू कक्ष आहेत. VIP बॉक्स मध्ये देखील आमचे प्रेक्षक बसलेले आहेत. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचलाय. 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा. शुभम कोणी क्षेत्ररक्षक जवळ नाही आहे. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतो. एक धाव तर मात्र जरूर वेळ. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र घाई करताना दिसत नाहीयेत. 22 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 22 चेंडू आणि 20 धावांची गरज. आमच्या TCP लाईव्ह लगेच आम्हाला दर्शवतायत की 22 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू राखून झाले ते 2. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो, लक्षात घ्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल. झुंजार संघाला रोखावं लागेल. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता. 2 क्षेत्ररक्षक आहेत. बघूया काय घडतंय. झेल सुटतोय. झेल होणं फार महत्वाचं होतं. हा जर झेल झाला असता तर भरत सारख्या फलंदाजाला बाद करू शकले असते मात्र तसं काही ठिकाणी घडत नाहीये. झेल सुटतोय. जीवनदान मिळत आहे आणि त्याची परिणती म्हणजे संघाच्या धावा संख्येमध्ये भर पडली ती म्हणजे 2 ने 36 धावा झालेल्या आहेत. तर मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललेलं दिसतंय आपल्याला. 21 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे विजयासाठी. शुभमचे 3 चेंडू टाकून झालेत. क्षेत्ररक्षण विवेचनाच्या पाहणी करतोय की चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण विवेचना लागेल. ऑन साईडला तुम्ही बघता स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप मिड विकेट
अशा पद्धतीने ऑन साईडला क्षेत्ररक्षणाचं जाळं रचलं गेलं. आता मात्र एक मोठा फटका मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. 6 धावा येत आहेत. आता इरादे स्पष्ट दिसत आहेत ते भरत याचे. अफलातून फटकेबाजी, आक्रमकपणा निश्चित रूपाने दाखवून दिलाय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचलाय. यस डीजे. In the mix. जबरदस्त क्रिकेट. 20 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे विजयासाठी. 42 धावसंख्या झालेली आहे. एक बाजू चांगल्या पद्धतीने लावून धरले भरत पाटील आणि सचिन त्याला साथ देतोय आणि निश्चित रूपाने लवकर सामना संपवण्याचे इरादे दिसत आहेत. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल भरतला. धावसंख्या 1 ने 43 वर जाऊन पोहोचतोय. यानंतर होणारा सामना तुमच्या समोर येणार आहे वसई कोळीवाडा वर्सेस एकविरा नायगाव. या दोन्ही संघामध्ये अष्टविनायक नायगाव, माफ करा. तर यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना, कारण आज नायगावचे 2 संघ आहेत, एकविरा नायगाव, अष्टविनायक नायगाव. दोन्ही संघाने आतापर्यंत एक सामना जिंकलाय. ह्यावेळेस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर करतोय. सीमा रेषा पार 4 धावा चौकार बघायला मिळतोय आणि या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. ती म्हणजे 47 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. सुरुवातीपासूनच आक्रमकपणा बघायला मिळाला. अनिकेत यादव जेव्हा गोलंदाजीला आला होता त्या षटकामध्ये तब्बल आपण बघितलं 21 धावा कुठल्या. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली होती 32 वर होती आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 47 वर जाऊन पोहोचत आहे. समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. 18 चेंडू आणि केवळ 7 धावांची गरज आहे. शांतपणे एकंदरीत क्रिकेट सुरू झालं, कारण की 54 धावांचं टार्गेट होतं. त्याला जी प्रत्युत्तर देण्याचं काम केलं होतं ते म्हणजे भरतने जी सुरुवात केली आक्रमकपणे, चौकारणीशी सुरुवात केली आणि त्यानंतरची जी स्थिती आपण भरत याच्या आतापर्यंत बघतो त्याच्या बॅटमधून 36 धावा त्याने कुटलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 13 चेंडूंचा सामना करत 36 धावांचं योगदान, चांगलं योगदान. जवळपास एका हाती सामना निश्चितपणे फिरवण्याचं काम करण्याचं काम त्याने केलं गेलं आपल्या संघासाठी. एक चांगलं या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नागराज. संघाचं 4थं षटक व्यक्ती कोट्यात दिले, 2रे षटक असेल तर मात्र हलक्यात आणि फक्त खेळून काढतोय. 1च धाव मिळेल, कारण की या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सध्याची गरज आहे ती आपल्याला एकेरी दुहेरीने देखील आपण जरी धावा घेतल्या तरी देखील सहजरित्या आपण विजयी होऊ शकतो. त्याच दृष्टिकोनातून फलंदाजी होताना दिसते आपल्याला. सहा धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. नागराजाचा पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने व्ही शेप मध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत आहे. 49 या धावसंख्येवर 5 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. तर मात्र मिस टाइम झालाय. स्वतः झेल खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि कोणी क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. 3 ते 4 क्षेत्ररक्षक जवळ पोहोचले जरूर होते. फेकी येपर्यंत या 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या 52 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 2 धावांची गरज आहे आता मात्र विजयासाठी. चांगल्या पद्धतीने सामना निश्चित रूपाने बघायला मिळतोय आपल्याला. चांगली फटकेबाजी भरतने केली आणि त्याला साथ देताना आपण बघितलं अक्षयला बघितलं आणि आता सचिन याला बघतोय. अतिशय चांगला चेंडू त्रिफाजीच्या रूपाने गडी बाद होतोय आणि ही सुरुवातीला अशा पद्धतीने गडी बाद होणं गरजेचं होतं. जर सुरुवातीला गडी बाद झाले असते तर निश्चित रूपाने अडचणी निर्माण होऊ शकल्या असता कोपरी या संघासमोर. मात्र सध्या तरी कुठलंही तसं चित्र निर्माण झालेलं नाहीये. केवळ गडी बाद होतोय धावसंख्या 52 असताना. यस डीजे. मला
हरेश नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये हरेश पाटील. 2 फलंदाज बाद झालेत. केवळ 2 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे विजयासाठी कोपरी संघाला. अतिशय चांगला स्ट्रेट ड्राइव्ह आहे. 1 धाव तर मात्र नक्कीच मिळेल हरेशला. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 53 या धावसंख्येवर. त्रेपन्न धावा या ठिकाणी धावफळकर जमवलं गेलेत. केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी. अतिशय चांगला ड्राइव्ह आहे आणि सहजरित्या एक धाव पण पूर्ण केली गेले. अतिशय चांगल्या पद्धतीने हा सामना बघायला मिळतोय आणि जवळपास 4 षटकांमध्ये हा सामना संपवला गेलाय आणि आमचा वेळ ही चांगल्या पद्धतीने नक्कीच वाचला गेलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आमचे लगेच गुणलेखक सांगतील. आणि धन्यवाद झुंजार स्पोर्ट्स कोचिंग संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. एक चांगला दर्जेदार खेळ आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. चंडिका देवी न्यासाचे अध्यक्ष मान्य श्री हरिहर पाटील हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचे आम्ही ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. त्यानंतर गावडे काका हे या ठिकाणी त्यांचे आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतोय. सर्व उपस्थित मान्यवरांचं